आपको दिखेगा यहाँ पर, थोड़ा वेळ लागेल। भी कॉन्सेंट्रेशन होके देखिए यहाँ पर, थोड़ा सा पानी लेके आइए। पानी ला नहीं पानी बुझाने के लिए। ये जितने सारे प्रयोग आपके सामने हो रहे हैं, एस.एस. चौहान जी दिखा रहे हैं, उसके सभी अंदर की जो सारी बातें हैं, जो सारी सच्चाई है कि कैसे साइंटिफिक तरीके से ये खेल होता है, आपके सामने बाद में एक एक चीज आपको बताया जाएगा। इसलिए आप हर एक प्रयोग को बहुत ही अच्छे से ध्यानपूर्वक देखें। और एनएसएस के बच्चे होते ही हैं होशियार। हाँ, अभी धुआं ये देखिए यहाँ धुआं निकलना चालू हो गया है। जल जा, ताली बजाइए। बुझ गया। बिना माचीसनं आग लागली। काही काही गावामध्ये आपोआपच कुठे कुठे कोणाच्या घरामध्ये आग लागतात। कधी कधी अंधारामध्ये घरावर दगड येते, घरातील कपडे जळतात, इकडच्या वस्तू तिकडे जातात, अन्नामध्ये खडे निघतात, विष्ठा निघते। या प्रकारालाच भानामती असे म्हणतात। इंग्लिशमध्ये याला पोल्टरजिस्ट फेनॉमिना असेही म्हणतात। आपोआप हे होते का? याच्या मागचं कारण हे आहे की गावामध्ये अशा गोष्टी घडल्या की म्हणते भानामती केली म्हणते, त्याच्या भानामती केली म्हणते, पूर्ण गावाले ते लुटून नेते म्हणते आणि खतरनाक माणूस आहे म्हणते तो। एखाद्या माणसाला पकडते आणि त्याला झोडपतात ते। पण भानामतीचं अस्तित्व सुद्धा या जगात नाही। मोठमोठे खडे घरावर येतात दुरून, ते दगड कसे असतात? 100 ग्राम, जास्तीत जास्त 200 ग्रामचे। हे एवढा मोठा दगड असते का कोणाच्या घरावर आलेला पाहिला का? नाही। कारण की एवढा दगड घेऊन जास्त दूर फेकूच शकत नाही आपण। म्हणून भानामतीचा जो प्रकार आहे तो दैवीय नसून मानवीय आहे। ज्या ज्या लोकांचं आपसात पटत नाही तेच दगड मारतात आणि घरामधील असंतुष्ट मुलं बाळ भानामतीचा प्रकार करतात। आधी जर मुलगा झाला असेल वडिलाला, त्या मुलावर सगळे प्रेम करतात। त्याच्यानंतर जर मुलगी झाली तर सगळं प्रेम त्या मुलीलाच मिळते। आधीच्या मुलाकडे दुर्लक्ष करतात, मग आधीचा मुलगा किंवा मुलगी सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करण्यासाठी कपडे जाळते, काही वस्तू इकडच्या तिकडं फेकते आणि काहीतरी धिंगाणा करते आणि ती स्वतःच सांगते की माझे पैसे गायब झाले, माझे कपडे जळाले, असं झालं तसं झालं। घरातील लोकांना असं वाटते की हा भानामतीचा प्रकार आहे, परंतु भानामतीचा प्रकार हा नसतो, हा आपलाच प्रकार असतो। म्हणून हे आग जी लागलेली आहे ती कशी लागली? तुमच्याकडे नोटबुक पेन असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता। आधी मी पोटॅशियम परमॅंगनेट टाकलं त्याच्यामध्ये। याच्यामध्ये आहे पोटॅशियम परमॅंगनेटची पावडर, मेडिकल स्टोर्समध्ये मिळते। आणि ही आहे ग्लिसरीन आणि पोटॅशियम परमॅंगनेट याची एक्झोथर्मिक प्रक्रिया होते, रासायनिक प्रक्रिया होते आणि आग लागते। याच्यामध्ये काही चमत्कार आहे का? कोणी चमत्कार करू शकते का? या जगामध्ये कोणी केले का? नाही। चमत्कार जो करेल त्याला 60 लाख रुपयाचं बक्षीस मिळेल। चमत्कार करून फसवणे, ठकवणे, मूर्ख बनवणे जादू टोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे। 6 महिन्यापासून 7 वर्षापर्यंतची शिक्षा होते आता त्याला। म्हणून असे चमत्कार कोणी करू शकत नाही। चमत्कार जर कोणी करत असेल तर त्याला म्हणा, हे माझ्याजवळ हे 200 रुपयाची नोट आहे ना, जो अंतर्यामी आहे, ओय तिला गायबच करतो कडे आता ती घेऊन जाऊ का तिला थैलीत घालून? हा, या नोटेचा नंबर सांगा कोणी तुम्ही, ह्या घ्या, घेऊन घ्या नोट। सांगा बरं नंबर, कोणी माहिती लाल है इस दुनिया में इस नोट का नंबर बताने वाला? माझी डेट ऑफ बर्थ सांगा। 10व्या वर्गात मला किती मार्क होते ते सांगा। सांगू शकते? कोई भी बता ही नहीं सकता। मग फिक्सिंग करून टाकतात तो भागेश्वर बाबा, आणि तुम्हारे पिताजी का नाम ये था, तुम्हारे चाचा का नाम ये था,
असं म्हणते आणि ते